राम राम मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आता या वर्षातला शेवटचा आणि पहिला ब्लॉग आहे हा. आय डोंट नो हाऊ टू स्टार्ट, पण ठीक आहे, लेट्स डू इट. तो चलिए शुरू करते हैं. तर आता सध्या तरी मी झोपली आहे, पण लवकरच मी कुठेतरी, लवकर म्हणजे आत्ताच थोड्या वेळात 1-1.5 तासात मी कुठेतरी निघणार आहे, कारण माझा न्यू इयरचा प्लॅन आहे. सो लेट्स डू इट. कुठेही निघायच्या पहिले सगळ्यात पहिले देवाचा आशीर्वाद, विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. अँड देन हे आहे आमची बाल्कनी. झाडाचं संगोपन खूप छान केलं आम्ही. 15 minutes later. फक्त री-एंट्रीचा शॉट घ्यायचा होता. ती री-एंट्री अशी बाहेरून आतमध्ये. वेगळ्यासाठी मेकअप करून रेडी आहे. आ जाओ. एंट्री अच्छी है. दिनों के बाद हम ब्लॉग बना रहे हैं इसको, इसलिए हमको कुछ समझ भी नहीं आ रहा क्या करें. आम्ही जेवढं मॅक्सिमम कॉन्टेंट निघते आता तेवढं काढायचा प्रयत्न करणार आहे. आता भावना ते मला टिक्का लावून देऊ राहिली. त्याचा कॉन्टेंट आहे ना, म्हणून म्हटलं 2 मिनिट थांब, व्हिडिओ काढू तेव्हा टिक्का लाव. आ जाओ. टिक्का लावासाठी आमच्याजवळ अशा तशा गोष्टी नाही. आम्ही प्युअर 90s वाले आहे, नाही काय? यस. कुछ कहना है आपको? कुछ नहीं. थांब, इधर आके कहना. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? कुछ कहना है? Nostalgic. Feeling nostalgic with 2 others. आय एम ओनली वन. Me and you. अच्छा. I am also other. प्लीज गिव सम कॉन्टेंट टू माय ब्लॉग. I don't have content. I am shy person. क्या बोला तूने? I am shy person. थोडंसं कॉम्प्रोमाइज करू है. एवढे शाय आहे आम्ही. आता आम्ही तयारी करू पहिले, कारण की आम्हाला ट्रिपवर जायचं आहे न्यू इयरच्या. तू येणार आहे न्यू इयर ट्रिपवर? How? येणार आहे? Yes. तू नेक्स्ट फ्रायडेला येणार आहे. Yes. A few moments later. Twelve seconds later. चलो Bye bye. बाय. Come soon. यप. निकल रहे हैं हम. चलो चले. बसले आहे मी ट्रॅव्हल्समध्ये आता. अँड 10-15 मिनटात जर्नी बिगिन होणार. सो लेट्स स्टार्ट द जर्नी. स्टे ट्यून्ड फॉर द प्लेस वेअर वी आर गोइंग. हे आहे सेटअप. प्लीज इग्नोर द पसारा. थोडंसं मॅनेज तर करावंच लागते ना. दिस इज माय बेडशीट. माझी बेडशीट आहे. अँड लेट्स गो. The next day. आता पोहोचली आहे मी डेस्टिनेशनवर. अँड आय एम ॲट माय होम फॉर न्यू इयर. व्हिडिओ काढून काय करू? तसाच काय कायच्यासाठी? तसाच. ये इंसान मेरा छोटा भाई. अच्छा. कुछ बोलना चाहते हो आप हमारे ब्लॉग में? नहीं, कहीं कहीं बोलना. नाही काहीच नाही, कहीं तो बोल. काहीच नाही बोलायचं. हमारे मतलब आपको मत सिखा. वावरात चालत नाही काय? वावरात ते येतो. चल लवकर, झाला आहे आमचं. चला मग. चला आता आम्ही वावरात चाललो. तुम्ही चला आमच्यासोबत. बड़े दिनों के बाद हम भी खेत में, आप भी. लेट्स गो. नाकापेक्षा मोठी जर अशी कंडिशन आहे चप्पलची. एवढी मोठी भद्दी चप्पल घालून जावं लागते मला, कारण की माझे क्रॉक्स चोरले आहे एका माणसानं. त्यामुळे दाखवतो कोणतं. पोहोचले आहे मी आता समोर आप्पा. ह्या चालला आता आईले लक्ष्मीले आणाले. आणि इकडे थोडंसं पायदळ जाऊन आगे को थोडंसं पुढं गेल्यावर आमचं वावर आहे. चलो. A few moments later. आता मी शेतात. इथे आमचं मंदिर आहे आणि आता थोडीशी पूजा वगैरे करतो, कारण मंदिर खूप दिवस बंद असते म्हणून. तसे दादा, मोठे बाबा मोठे जर मधात आले तर ते साफ करत असते, पण तरी आता बंद असल्यावर थोडंसं खराब होतेच ना. म्हणून आता आम्ही देवपूजा करू. आज पौष रविवार आहे, तर आमची इथं पौष रविवारी म्हणजे प्रत्येकच पौष रविवारी पूजा असते. तर मग आता ते पूजा करू आम्ही आणि मग नंतर घरी जाऊ.
आणि हे माझ्या दादीची सगळ्यात आवडती जागा होती. शी लव्स दिस प्लेस द मोस्ट. दिसत आहे छोटंसं. आधी असं होतं की फक्त हे याच्यामध्येच पूजा होत होती जे आमच्या इथं असते ते, पण आता हे एवढं मोठं मंदिर झालं त्याचं. आणि हे सगळं तिनं तिच्या डोळ्यानं पाहिलं आहे, तिच्या हातानं सगळं केलं आहे, म्हणून हे तिचं आवडतं प्लेस होतं सगळ्यात जास्त. One eternity later. तर आम्ही घरी आलो आहे वावरातून, शेतातून. और अभी आई गेस आज का दिन यही ख़त्म करते हैं. चला मग भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा.